रायगड 32 लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून कुमुदिनी रवींद्र चव्हाण या उच्च सुशिक्षित असणाऱ्या महिला उमेदवारांना बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि त्या निश्चितपणे विजयी होतील अशी मी ह्या ठिकाणी दापोलीमध्ये येऊन या ठिकाणचा सर्वे करून जनमतांचा कौल हा कुमुदिनी चव्हाण यांच्या बाजूने आहे आणि त्या विनर आहेत. सन्माननीय तटकरे साहेब आणि गीते साहेब हे लोकांची असणारी जी भूमिका आहे ती बदलणारी भूमिका आहे. सन्माननीय तटकरे हे प्रचंड लोभी असणारे खासदार आहेत. त्यांनी जनतेसाठी काहीच केलेलं नाही. खासदार स्वतःच्याच घरात पाहिजे, आमदार स्वतःचीच मुलगी पाहिजे, विधान परिषदेमध्ये स्वतःचाच मुलगा हवा, जिल्हा परिषदेमध्ये स्वतःचेकडंच अध्यक्षपद असायला हवं. म्हणजे इतर असणाऱ्या बहुजन वर्गामध्ये कोणत्याही प्रकारचं काहीच वाटायचं नाही आणि सर्वच्या सर्व पदं, मंत्रीपदं, शाम दाम दंड भेद सगळे देऊन त्या ठिकाणी त्यांचा वापर करून आपल्या घरात माया जमवणारा राज्यातील पहिला खासदार जर कोण असेल तर ते सन्माननीय तटकरे साहेब आहेत. आणि ह्या लोभापोटी ते सिंचन घोटाळ्यात त्या चिखलात गुंतलेले आहेत. ते पूर्णपणे जनतेच्या मनातून उतरलेले आहेत आणि हा भ्रष्टाचार लपवण्याकरता त्या एक कमळाच्या दिशेने गेलेले आहेत, BJPच्या बाजूला गेलेले आहे. BJPच्या मशनीत ते जाऊन पडले, त्यामुळं ते वाचलेत, नाहीतर आता ते जेलमध्ये असते. आणि म्हणूनच आमचा सुशिक्षित असणारा स्वच्छ चेहऱ्याचा हा उमेदवार हा निश्चितपणे विजय घडणार आहे. दुसरे बलाढ्य असणारे गीते साहेब ते कालपर्यंत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर 6 वेळा खासदार झाले, पण आज त्यांचं वेगळे हिंदुत्व असल्यामुळं त्यांना मागच्या इलेक्शनमध्ये नाकारलं आणि आता त्यांनी काँग्रेसची सोयरी केली आणि आता ते सेक्युलर झाले. तर हे मूडनुसार आपल्या स्वार्थासाठी चेहरे आणि कपडे बदलून लोकांची दिशाभूल करतायत. म्हणजे मतं मिळवण्यासाठी आज हिंदुत्ववाला सेक्युलर झाला आणि सेक्युलर असणारे पूर्वीचे तटकरे हे आज अचानक हिंदुत्ववादी झाले. ह्याच्याकडे जनतेने आणि मतदार हा रायगडच्या ह्या रायगड रत्नागिरीच्या 32 मतदारसंघातला हा आता सुशिक्षित झाला आहे, समजदार झाला आहे. हे दोन्ही लोक ढोंगी आहेत आणि त्यातल्या त्यात अल्पसंख्याक लोक जे आहेत ते यांच्याकडं मांडूळ म्हणून बघतात. मांडूळ कारण गीते साहेब जर निवडून आले तर 100% ते सुद्धा मोदीच्याच बाजूने जाणार आहेत आणि तटकरे साहेबांनी भ्रष्टाचार लपवण्यासाठी ऑलरेडी तिकडे गेलेले आहेत. तर ह्या अल्पसंख्याक असणारे सेक्युलर विचाराचे असणारे जी लोक आहेत हे ह्या दोघांनाही नाकारतील आणि त्यामुळं वंचितचाच सीट येईल. लोकांना बदल हवा आहे. रायगड 32 मध्ये कुठलाच विकास झालेला नाही, पर्यटनाचा विकास झालेला नाही आहे. या ठिकाणी असणारी गावखडी बोस पडली कारण बेरोजगारी वाढलेली आहे. बेरोजगारीमुळे ह्या ठिकाणचा माणूस तरुण त्याला चाकरमान्या ही पदवी लावून ठेवली ह्या 2 खासदारांनी. पूर्वीचे इंग्रज आमच्या लोकांना गुलाम म्हणायचे आणि आता ह्या खासदारांच्या कर्तृत्वामुळं आमच्या लोकांना चाकर म्हटलं जातं. हे केविलवाणं आहे, हे लज्जास्पद आहे आणि ही वेळ ही यांच्यामुळं आली. गावखेड्यांमध्ये 70% घरांना कुलपं लागली, हे यांची कर्तृत्व आहे. जे कारखाने आमच्या ह्या जिल्ह्यामध्ये आहेत, मतदारसंघामध्ये आहेत, त्या कारखान्यामध्ये UP बिहारची लोक काम करतात आणि आमचे असणारे भूमिपुत्र हे कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतात आणि ते कॉन्ट्रॅक्ट घेणारे ठेकेदार हे गीते आणि तटकरेंचे आहेत. म्हणजे ह्यांचंच चारी बाजूनी मलई फक्त खायची, जनतेच्या तोंडाला पानं पुसायची कामं ह्या दोघांनी केलेली आहेत. दोघांच्या कारकिर्दीमध्ये राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा हा 17 वर्ष ते करू शकले नाही आणि जे काम खासदारांचं असतं
त्यापैकी एकही काम या दोघांनी दाखवावं आणि लाख रुपये वंचितकडनं घेऊन जावेत. एकही काम त्यांनी केलेलं नाही. मोठा विद्युत प्रकल्प आणलाय, जल प्रकल्प आणलाय, महामार्ग आणलाय. काय केलं या दोघांनी? फक्त रेड्याच्या झोंब्या लावण्यापलीकडं ह्या मतदारसंघामध्ये ह्या दोघांनी काहीच केलं नाही. निष्क्रिय आणि भ्रष्टाचारी अशी असणारी दोन्ही माणसं आहेत. म्हणूनच तरुणांमध्ये आज लाट आहे, जनतेमध्ये रोष आहे या दोघांबद्दल आणि तो रोष प्रेशर कुकरची शिट्टी दाबून जनता निश्चितपणे दाखवून देणार आहे. आणि ह्या वेळेला विजय हा वंचित बहुजन आघाडीचा होणार आहे. कारण राष्ट्रामध्ये ह्या देशामध्ये एकच फक्त सच्चा नेता राहिलाय जो ह्या मोदींची टफ फाईट करू शकतो, तो म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. ह्या निवडणुकीला काही दिवस उरले आहेत. एकीकडे बाळासाहेबांच्या पक्षाला पाठिंबा दिला जातोय तर दुसरीकडे विरोध केला जातोय. काय सांगाल आपण? आम्हाला विरोध स्वीकारण्याची आतापर्यंतची आमची भूमिका आहे. कारण आम्ही फक्त सत्तेची मार्ग पकडलेलो आहोत. आम्हाला विरोध झाला किंवा आमच्यावर दबाव आला म्हणून आम्ही दिल्लीच्या लोकांसमोर झुकलो नाही कधी. म्हणूनच या युती आघाडीमध्ये सन्मान मिळाला नाही. म्हणून वंचितनं आपल्या वेगळ्या पद्धतीने इलेक्शन लढवायचं ठरवलं. बाळासाहेब आंबेडकर ह्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. राष्ट्रपती पद सुद्धा त्यांनी नाकारलेलं आहे. म्हणजे स्वाभिमानाने कसं जगावं तर बाळासाहेब आंबेडकरांकडे पाहावं. महाराष्ट्रात त्यांचा इतका दुसरा स्वच्छ चारित्र्याचा आणि स्वाभिमानी नेताच नाहीये. त्यामुळं ह्या आमच्या वंचितला विरोध कोण करतो त्याला आम्ही किंमत देत नाही.